Welcome to students. Today we discuss about the brooding of poultry. म्हणजे लहान पिल्लांची काळजी घेणे. So the care and management of young chicks during early part of their life is called brooding. That is up to the age of 3 to 5 weeks. म्हणजे लहान पिल्लांची 3 ते 5 आठवडे काळजी घेणे. That is nothing but the brooding. So now we'll see what are the brooders. There are 3 types of brooders. First one is the hover type, second heat lamp, and third one is the homemade brooder. So first we see about the hover type. So in this type we follow the manufacturer's direction. म्हणजे जी मॅन्युफॅक्चर किंवा तयार केलेले आहेत त्यांची डायरेक्शन्स फॉलो करायचे आहेत. दॅट इज स्टार्टिंग टेम्परेचर ॲट द एज ऑफ द हॉवर शुड बी 95 डिग्री फॅरनहाईट. म्हणजे सुरुवातीला 95% डिग्री फॅरनहाईट असायला पाहिजे. फॉर द फर्स्ट वीक अँड रेड्यूस्ड 5 डिग्री फॅरनहाईट ईच वीक. म्हणजे सुरुवातीला 95 डिग्री फॅरनहाईट, त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये 5 डिग्री फॅरनहाईटनं रेड्यूस करायचं. सो दॅट इज दी हॉवर टाईप. नाव दी सेकंड वन इज दी हीट लॅम्प. यूज आयदर व्हाईट ऑर इन्फ्रारेड हीट लॅम्प्स. ह्याच्यामध्ये लॅम्पचा वापर करायचा. अँड थर्ड वन इज दी homemade brooder. An inexpensive method of supplying heat to a few chicks is to place a 100-watt light bulb inside a galloon tin can and place the can on the floor of the brooder house. म्हणजे ह्याच्यामध्ये घरीच तयार करायचं आहे. घरी तयार करायचं म्हणजे एक डबडं घ्यायचं किंवा बॉक्स घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 100 वॅट लाईट बल्ब सोडायचं आणि त्या ब्रूडर हाऊसमध्ये ठेवायचं. हा सिंपल आणि कमी खर्चात बसणारा हा होममेड ब्रूडर आहे. सो दीज आर दी 3 ब्रूडर्स. Now next point, that is cages for poultry. म्हणजे आपण जी पक्षी ठेवण्यासाठी जी केजेस वापरणार आहे त्यांचं साईज काय असायला पाहिजे. नॉर्मली केजेस आर 18 इंचेस डीप अँड 16 इंचेस हाय. म्हणजे त्याची उंची 18 इंची असायला पाहिजे आणि 16 इंची. And the width are the following. That is, first one is the 8 inches wide. That is for one bird per cage. म्हणजे जाळीची उंची 18 आणि लांबी 16 इंची आणि एका पक्षासाठी किती असायला पाहिजे. त्याचं लांबी 8 इंच अँड 10 इंचेस वाईड फॉर 2 लेयर्स. म्हणजे 10 इंची 2 बर्डसाठी आणि 12 इंची 2 ते 3 पक्षासाठी. ह्यांचं एक प्रॉपर साईज आहे. Although more than one bird per cage can be housed, one bird per cage is recommended for small fox for the following reasons. म्हणजे एकापेक्षा जास्त पक्षी एका केजमध्ये ठेवू शकतोय, पण
जी एक्सपर्ट्स आहेत ते असे रिकमेंड केलेले आहेत की एक पक्षी एका केजमध्ये ठेवायचं. कारण का? दॅट इज दी क्लीनर एग्स, अंडी स्वच्छ असतात. फ्युअर क्रॅक्ड एग्स, म्हणजे कमीत कमी फुटलेली अंडी मिळणार. युजली हायर प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शन जास्त असेल. बेटर बर्ड प्लुमेज, म्हणजे दिसायला पक्षी चांगला दिसेल. लेस कॅनाबॉलिझम, कॅनाबॉलिझम मीन्स स्वतःचं अंडं स्वतः खाणं किंवा डिस्टर्ब करणं. देन मॅन्युअर नॉट कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे त्याचं जे विष्ठा आहे ती एकत्र कलेक्ट होत नाही आहे. रिड्यूस ओडर अँड फ्लाय प्रॉब्लेम्स, म्हणजे पोल्ट्रीचा जो वास असतो तो कमी येणार. आणि फ्लाय प्रॉब्लेम्स, म्हणजे माशासुद्धा कलेक्ट होणार नाही आहेत, जास्त होणार नाही आहेत. कारण त्याचा जो विष्ठा आहे केजेस असल्यामुळं खाली पडतात आणि आपण लगेच तो कलेक्ट करतो आहे, म्हणजे तिथून उचलतो आहे. त्यामुळं ही सगळी त्याची फायदे आहेत. द नेक्स्ट पॉईंट, इन्क्युबेशन अँड हॅचिंग प्रोसिजर्स ऑफ पोल्ट्री, म्हणजे त्या अंड्यांचं इन्क्युबेशन कसं करायचं आणि त्यांचं हॅचिंग कसं करायचं. फर्स्ट वन इज दी हॅचिंग एग प्रोडक्शन अँड केअर. इन दिस कीप वन मेल फॉर ईच 10 to 12 फिमेल्स. आता प्रत्येक मेलसाठी 10 ते 12 फिमेल्स असलं पाहिजे किंवा 10 ते 12 फिमेलमध्ये एक मेल सोडायचं. देन मेल्स should be kept with female at least 1 week prior to saving hatching eggs to ensure high egg fertility. Then feed a complete diet, म्हणजे त्याला कंप्लीट डाएट फीड करायला पाहिजे कारण सगळी न्यूट्रिएंट्स असलेलं. कलेक्ट एग्स ॲटलिस्ट 3 times पर डे, दिवसातून कमीत कमी 3 वेळा एग कलेक्ट करायचं कारण ती एग डिस्टर्ब होऊ शकते. दी हॅचिंग ऑफ फर्टिलाइज्ड एग्स रिक्वायर्स अबाउट 20 days and hatching takes place at 38 degree centigrade temperature. म्हणजे अंडी उगवण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतील. किती टेम्परेचरला? दॅट इज दी 38 degree centigrade temperature. Then the incubation essentials. इन्क्युबेशनची काय काय एसेन्शियल्स आहेत. फर्स्ट, obtaining a small incubator. Still air incubator can be purchased or constructed. Small forced air, that is self-turning incubators, are commercially available. For details regarding incubators, then incubator parts and construction plans, that is we must contact to the suppliers, that is the incubation, embryo development and display and baby chick care, म्हणजे ही आपल्याला रेडीमेड मिळते इन्क्युबेटर्स, याला आपण इन्क्युबेटर म्हणतोय. देन प्रॉपर ऑपरेटिंग टेम्परेचर. अ स्टील एअर इन्क्युबेटर रिक्वायर्स an operating temperature that is 102 to 103 degree Fahrenheit. म्हणजे त्या इन्क्युबेटरमध्ये किती टेम्परेचर असायला पाहिजे?
102 ते 103 डिग्री फॅरनहाइट. At a position level with the top of the eggs, a forced draft which contains a fan for circulating the air. म्हणजे त्या इन्क्युबेटरमध्ये एक फॅन असायला पाहिजे दॅट विल सर्क्युलेट दी एअर. इन्क्युबेटर शुड बी ऑपरेटेड ॲट 99 to 100 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे इन्क्युबेटरमध्ये किती टेम्परेचर असायला पाहिजे? 99 to 100 डिग्री फॅरनहाइट. डू नॉट प्लेस अ इन्क्युबेटर इन ड्राफ्ट्स और डायरेक्ट सनलाइट विच मे कॉज एक्स्ट्रीम फ्लक्च्युएशन्स इन टेम्परेचर्स. डायरेक्ट सनलाईटला ठेवायचं टाळायचं, कारण त्या टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन्स असते, सकाळचं वेगळं दुपारचं वेगळं, त्यामुळं डायरेक्ट सनला एक्सपोज करायचं नाही आहे. देन सफिशियंट ह्युमिडिटी, म्हणजे त्याच्यामध्ये आर्द्रतासुद्धा असायला पाहिजे, कंप्लीट ड्राय नाही चालत. वेट बल्ब रीडिंग ऑफ 86 डिग्री फॅरनहाइट. फॉर अ स्मॉल इन्क्युबेटर, moisture can be added to the air by placing a small pan of water under the egg tray. म्हणजे आपण इन्क्युबेशनला जी अंडी ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये छोटासा पॅनमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घालून त्या एग ट्रेमध्ये ठेवायचं. इट मे बी नेसेसरी टू स्प्रिंकल द एग्स lightly with warm water at the time of hatching to prevent the chicks from sticking to the cell. म्हणजे ती ह्युमिडिटी नसेल तर जी अंडी असतात ती श्रिंक होते आणि श्रिंक झाल्यानंतर जी चिक्स आहेत, लहान एम्ब्रिओ आहेत, त्या बाहेरच्या सेलला अटॅच होते, चिटकते. त्यामुळं सफिशियंट ह्युमिडिटी असणं ही गरजेचं आहे. देन टर्निंग ऑफ एग्स. एग्स शुड बी टर्न्ड अन ऑड नंबर ऑफ टाइम्स अँड अ मिनिमम ऑफ 3 times each डे. म्हणजे आपण अंडी जी हॅचिंगला ठेवलेली आहेत ती दिवसातून किमान 3 वेळा तरी टर्न करायला पाहिजे, फिरवायला पाहिजे, आणि त्याच्यावरती लेबल असली पाहिजे कुठले अंडे आपण फिरवतोय, टर्न करतोय. मार्क ईच एग ॲज ॲन एड इन डिटर्मिनिंग दॅट ऑल एग्स आर टर्न्ड फ्रॉम वन साईड टू दी अदर ॲट ईच टर्निंग. म्हणजे प्रत्येक अंडी ही टर्न करायलाच पाहिजे. फॉर सेल्फ टर्निंग इन्क्युबेशन फॉलो मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन. म्हणजे काही इन्क्युबेशनमध्ये असे आहेत की सेल्फ टर्निंग होते, दॅट इज ऑटोमॅटिक टर्निंग. An egg contains 67% water, 13% protein, 9% fat and 11% minerals. Then molting. It is a natural physiological process for the birds to renew old feathers at the end of the first year of laying. म्हणजे त्याच्यामध्ये त्या पक्ष्यांच्यामध्ये मोल्टिंग होत असते. सो मोल्टिंग इज नथिंग बट दी नॅचरल फिजिओलॉजिकल प्रोसेस. म्हणजे जी जुनी पिसं आहेत ती गळून जातात आणि नवीन येतात, ते पहिल्या वर्षी. देन डबिंग. रिमूव्हल ऑफ कोंब मे बी रेस्ट्रिक्टेड टू इन डे old chicks belonging to breeds which have larger or lopped combs. म्हणजे डबलिंग म्हणजे काय, त्या पक्ष्यांना जी कोंब असते वरती जी तुरा असते ती कट करावं लागते, कारण ती लांब आलेलं असते, त्यामुळं त्याच्या तोंडावर पडत असते ती. देन डीबिकिंग. Debeaking is cut off part of the
अपर बीक म्हणजे वरचा चोचीचं भाग आहे तो कट करायचा. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग पीकिंग इंज्युरीज अँड कॅनाबॉलिझम अमंग चिक्स. त्याच्यामुळं काय होते, आता पोल्ट्रीमध्ये ठेवलेली जी बर्ड्स आहेत ती एकमेकाला टोचा मारते आणि दुसऱ्यांना इंजुरी करते. त्यामुळं त्या चोचेचं वरचं भाग कट करायचं. सो दिस इज नथिंग बट दी डीबीकिंग. Then the poultry diseases. Rearing of poultry birds requires properly ventilated place and vaccination of newborn chicks. म्हणजे आपण ज्या वेळेला पोल्ट्री करतोय त्यावेळेला तिथं प्रॉपर व्हेंटिलेशन असणं, आणखीन त्या नवीन जी पक्षी आहेत, पिल्लं आहेत, त्यांना व्हॅक्सिनेशन करणं ही अत्यंत गरजेचं आहे. पोल्ट्री डिसीजेस कॅन बी क्लासिफाईड ॲज इन्फेक्शियस ऑर नॉन इन्फेक्शियस. म्हणजे ती जी डिसीजेस आहेत एकतर इन्फेक्शियस असतील किंवा नॉन इन्फेक्शियस असतील. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आर कॉज्ड बाय फॉल्टी मॅनेजमेंट, फॉल्टी फीड preparation and inadequate diet or nutritionally efficient diseases. म्हणजे जी इन्फेक्शियस म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळं अफेक्ट होते आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे आपल्या चुकामुळं होणार आहे. सो जनरली दीज आर दी डिसीजेस. म्हणजे ह्या डिसीजेसमध्ये काही बॅक्टेरियल डिसीजेस आहेत, काही व्हायरल डिसीजेस आहेत आणि काही प्रोटोझोन डिसीजेस आहेत, काही फंगल डिसीजेस आहेत, काही पॅरासायटिक डिसीजेस आहेत. आता बॅक्टेरियल डिसीजेस आहेत साल्मोनेलॉसिस. कशामुळे होते? दॅट इज दी साल्मोनेला, फाऊल कोरायझा, देन फाऊल कॉलेरा, फ्युलोरम डिसीज. आणि ह्या व्हायरल डिसीजेसमध्ये काही इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस आहेत, टर्की राहिनो ट्रॅकिटिस, सोलन हेड सिंड्रोम, देन मेरेक्स डिसीज और इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी फाऊल पॅरालिसिस, फाऊल फॉक्स, देन एवियन फॉक्स, देन एवियन डिप्टेरिया and the रानीखेत दॅट इज न्यूकॅसल डिसीज. आणि काही प्रोटोझोन डिसीजेस आहेत, कॉक्किडिओसिस फंगल डिसीजमध्ये, ॲस्पॅरेजिलोसिस, मोनियालिस, देन पॅरासायटिक डिसीजेस त्याच्यामध्ये लाईस आहे, माइट्स आहेत, टिक अँड फ्लीज, राऊंडवर्म्स आहेत, टेपवर्म अँड हेक्झॅमिशियासिस. सो the vaccination of poultry should be essential. आता सुरुवातीपासून त्याचं व्हॅक्सिनेशन करायचं आहे. पहिल्या दिवशी कुठलं करायचं, त्यानंतर 7व्या दिवशी आणि 12व्या दिवशी त्याचं व्हॅक्सिनेशनचं नाव आहे, कुठलं वॅक्सिन द्यायचं आणि त्याचं डोस पण आहे, किती डोस असायला पाहिजे. So that is all about the poultry diseases.